श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा 30 तारखेला पुत्रदा एकादशी येणार आहे। पुत्रदा एकादशीच्या दिवशी ज्या महिलांना संतती होत नाही किंवा ज्या महिलांना एक संतती आहे, पहिली संतती आहे आणि दुसरी संतती व्हायला प्रॉब्लेम येत आहे, तसेच ज्या महिलांना म्हणजे प्रेग्नन्सी राहते, दिवस राहतात पण काही कारणास्तव ॲबॉर्शन होतं, गर्भपात होत आहेत वारंवार आणि संतती होण्यासाठी विलंब होत आहे, ज्यांचे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत, डॉक्टर बोलत आहेत काही अडथळा नाही, तरी सुद्धा संतती होत नाहीये आणि काहीतरी छोट्या छोट्या कारणांवरून या गोष्टीसाठी उशीर होत आहे, म्हणजेच काय संतती प्राप्ती होत नाहीये किंवा संतती होण्यासाठी अडथळे येत आहेत, अशा लोकांनी काही सेवा जी आहे ती करायची असते। जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्माची जोड लागत असते आणि अध्यात्म आपलं जे काही रिझल्ट दाखवायचं ते दाखवत असतं। म्हणून तुम्हाला सांगेन ही सेवा जी आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त 41 दिवसाची सेवा चालू करायची आहे। या सेवेचा 100 नाही तर 101% फरक आहे, हे मी स्वतः स्व अनुभवावरून सांगते। आमच्या घरातील अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते। माझ्या वहिनीने ही स्वतः ही सेवा केलेली आहे आणि तिने ज्या पद्धतीने केली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल, या पद्धतीने सेवा करा आणि नियम जो असतो तो कटाक्षाने कोणता नक्की पाळायचा ते देखील सांगणार आहे। या गोष्टी पाळल्याने सर्व काही या पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला बाळ होईलच होईल, म्हणून या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। तर बघा आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी सगळ्यांनाच उपवास करायचे आहे आणि आपण सांगेन तुम्हाला सगळ्यांनी उपवास केल्याने आपल्या मुलाबाळांचं संरक्षण होत असतं, बाळकृष्णांचा कृपा आशीर्वाद लागत असतो, म्हणून आपल्याला उपवास करायचा असतो। आता ज्या महिलांना संतती होत नाही त्यांनी पुत्रदा एकादशी पासून या सेवेला सुरुवात करायची आहे। बऱ्याच महिलांचा मेसेज होता मागे की ताई ही सेवा झालेली आहे किंवा करून झाली किंवा दररोज मी हा मंत्र जप करते तरी सुद्धा असं काही होत नाही। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल जे आपण सोपवलेलं असतं महाराजांवर ते निशंकपणाने सोपवायचं आहे, काही त्यामध्ये पाठीमागे तथ्य ठेवायचं नाही। आतापर्यंत तुम्हाला झालं नाही, संतती झालीच नाही, 6 वर्ष 7 वर्ष झाले तरी सुद्धा तुम्हाला संतती झालेली नाही, तर या सेवेनं पण आशा जी बोलतो ना आपण निशंक, म्हणजे आपल्या मनात कुठेतरी येत असतं की होईलच का, नाही होणार का, ही सुद्धा एक शंका असते। म्हणून निशंक भावनेने तुम्हाला ही सेवा बाळकृष्णांच्या चरणी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे, तेव्हाच याचा रिझल्ट असतो। तुम्ही जर मनात शंका घेऊन ही सेवा करत असणार तर करूच नका। म्हणून तुम्हाला सेवा करत असताना पहिल्या दिवशी तुम्हाला काय गाऱ्हाणं मांडायचंय बाळकृष्णांसमोर, आपल्या महाराजांच्या समोर ते मांडा। संकल्प तुम्ही केला, पहिल्या दिवशी संकल्प करा, बस त्या दिवशी तुम्हाला काय संकल्प मध्ये सांगायचंय, रडा कढा काय बोलायचंय बोला। त्यानंतर मात्र 41 दिवस तुम्ही सेवा करणार आहेत, फक्त सेवा आणि आपण निस्वार्थी भावनेने निशंक भावनेने ही अर्पण करायची सेवा, हे लक्षात घ्या, ठीक आहे। तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी 30 तारखेला नवरा बायको दोघी मिळून ज्यांना संतती होत नाही त्यांनी, महिला जी असेल तिने संकल्प करावा, दोघी मिळून दररोज सेवा केली 41 दिवस तर अतिउत्तम। पण पुरुषांना वेळ काळ साध्य होत नाही म्हणून पुरुषांना वेळ नसतो, तर निदान पुत्रदा एकादशीच्या दिवशी तरी पुरुषांनी सेवा करायला सांगा। त्यांना नाही ऐकत तरी सुद्धा त्यांना घेऊन बसा, कारण संतती ही दोघींना पाहिजे असते, नुसतं महिलांना पाहिजे असं नसतं। तर आपल्याला संतती हवी आहे म्हणून कुठेतरी नतमस्तक होणं, देवापुढे झुकणं हे आपलं कर्तव्य असतं। आपला मीपणा अहमपणा तिथे कमी होत असतो। नक्कीच पुरुषांना सुद्धा एकादशीच्या दिवशी घेऊन बसायचं आणि दोघींनी या सेवेला सुरुवात करायची आहे। या सेवेला सुरुवात करत असताना पहिल्या दिवशी संकल्प करा, पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची, वेगळा पाठ मांडायची गरज नाही। दिवे प्रज्वलित करा, तेलाचा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। संकल्प करत असताना उजव्या हातात पाणी घ्या, अक्षदा म्हणजे तांदूळ टाका, फूल घ्या आणि तुम्हाला संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्राचं नाव ते सांगावं आणि त्यानंतर तुम्ही कशासाठी म्हणजे संतात बाबतीसाठी करत आहेत, ती अडचण काय असेल ते महाराजांना, बाळकृष्णांना तिथे सांगावं। मी अशा अशा पद्धतीने तुमची संकल्पयुक्त सेवा करत आहे, एवढ्या दिवसांची करत आहे, ते सुद्धा तिथे तुम्ही सांगावं। अखंड न बोलता यथाशक्ती 41 दिवस तुमची सेवा करत आहे, ही सेवा माझ्याकडून करून घ्या। मला बाळकृष्णासारखे तुमच्यासारखे पुत्र किंवा मुलगी राधासारखी व्हावी असं तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तिथे काय तुम्हाला मनातली शंका असेल ती संकल्पामध्ये सांगावी आणि संकल्प सोडायचा आहे।
त्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची तर बघा, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे, दोघींनी उपवास करायचा आहे, नवरा बायकोने केला तर अतिउत्तम. तर बघा, बाळकृष्णाची मूर्ती जी आपल्या देवघरात असते त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक दोघी मिळून करायचा आहे. नवऱ्याने पाण्याने अभिषेक केला, बाईने म्हणजे ज्या बायका असतात त्यांनी नवऱ्याच्या हाताला हात लावावा. बाळकृष्णाचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र जप करत बाळकृष्णाचा अभिषेक करा. आणि अभिषेक केल्यानंतर पात्र बाजूला ठेवा. 108 वेळा, 21 वेळा, 51 वेळा मंत्र जप करून तुम्हाला जसा वेळ साध्य होईल त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. पुसल्यानंतर यथाशक्ती पंचोपचार अशी पूजा बाळकृष्णांची तुम्हाला करायची आहे. त्यांना विराजमान करा, देवघरामध्ये करा किंवा देवघराजवळ जागा असेल तिथे पुढे तुम्ही तसं विराजमान करा. त्यानंतर बाळकृष्णांना चंदन, अष्टगंध तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वस्त्र परिधान करा. म्हणजे छोट्या बाळाला आपण ज्या पद्धतीने तयार करतो तसं करा. आणि त्यानंतर त्यांना धूप दीप दाखवायचा आहे. त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता आमच्या घरात जी सेवा झाली तीच तुम्हाला सांगेल. तर बघा, बाळकृष्णांना सगळ्यात जास्त आवडणारा नैवेद्य कोणता तर बघा, तो असतो लोण्याचा. तर तुम्हाला लोण्याचा नैवेद्य दररोज 41 दिवस शक्य होईल तर लोण्याचाच नैवेद्य दाखवा असं मी कटाक्षाने सांगेल. कारण माझ्या वहिनीने लोण्याचाच नैवेद्य दाखवलेला होता 41 दिवस, म्हणून तुम्हाला सांगेल थोडं लोण्याचं नैवेद्य तुम्हाला तिथे बाळकृष्णांना दाखवायचं आहे. तुळशीचं पान नक्कीच तिथे ठेवायचंय तुम्हाला नैवेद्यावरती, हे लक्षात घ्या. बाळकृष्णांना तुळशी आवडते म्हणून तुळशीचं पान ठेवायचं आहे. नैवेद्य आपण दाखवायचं आहे. लोण्याचं नैवेद्य शक्य नाही झालं तर खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, ठीक आहे, तर तो पण चालेल. या पद्धतीने नैवेद्य दाखवा. आणि त्यानंतर दोघींनी तुम्हाला संतान गोपाळ मंत्र जो आहे त्या मंत्राचा जप करायचा आहे. संतान गोपाळ मंत्र जप जो आहे, जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला म्हणता येईल त्या पद्धतीने जप करावा. 1 माळ करा, 10 माळी करा, 11 माळी करा. कारण तुम्ही परमात्माजवळ, भगवंताजवळ काय मागत आहे तर संतान मागत आहे. तुमच्या आई होण्याचं सुख, तुमचं बाप होण्याचं सुख मागत आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, बघा, आपल्याला देण्यात येतं की तुम्ही अगदी 16 वेळा मंत्र जप केला तरी सुद्धा चालेल, 1 माळ जप केला तरी सुद्धा चालेल. पण मी तुम्हाला सांगेल, जेवढा जास्तीत जास्त होऊ शकेल. तुम्हाला जर संतती हवी आहे तर त्यासाठी तुम्हाला सेवा पण, आपला प्रयत्न पण, आपली धडपड पण तेवढी हवी. म्हणून तुम्हाला सांगेल, जेवढा जास्तीत जास्त माळ जप करता येईल तेवढा जास्तीत जास्त या मंत्राचा जप करायचा आहे. आता 11 माळी जर तुम्हाला करायची आहेत दररोजच्या दररोज तर बघा, तुमच्या मिस्टरांना शक्य झाले त्यांनी 5 माळी करा, त्यांनी 2 करा, तुम्ही बाकीच्या करा 8 तरी सुद्धा चालेल. दोघी नवरा बायको मिळून 11 माळी जर पूर्ण केल्या तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही करू शकता. 1 माळ जप केली तरी सुद्धा चालेल. पण एवढं सांगेल, 51,000 वेळा जेव्हा हा मंत्र जप होत असतो तेव्हा आपोआपच आपल्या मांडीवरती संतती असते असं सांगितलं जातं. याचं शास्त्र असं आहे. म्हणून तुम्हाला सांगेल, जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं जास्तीत जास्त जप करायचा प्रयत्न करा या मंत्राचा. दररोज तुम्हाला शक्य झालं तर बाळकृष्णांचा अभिषेक ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला सांगितलं या पद्धतीने दररोज पूजा माझ्या वहिनीने केली होती. म्हणून तुम्हाला सांगेल, दररोज तुम्ही अशा पद्धतीने अभिषेक करायला काही जास्त कालावधी लागत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सोपा मंत्र म्हणून बाळकृष्णांचा अगदी 5 मिनिटात होणारा अभिषेक आहे. त्या पद्धतीने दररोज तुम्ही अभिषेक करा. ती अगदी रोज या पद्धतीने करत होती आणि तीच मी सेवा तुम्हाला सांगत आहे. रोज अभिषेक करायचा, देवघरात स्थापन करायचं, रोज त्यांना लोण्याचा नैवेद्य दाखवत होती. आणि खरंच तुम्हाला सांगते, ही सेवा केल्याने 100% नाही तर 101% या सेवेचा रिझल्ट असतो. ही सेवा तुम्हाला करायची संकल्प करून 41 दिवसांसाठी, आणि नक्कीच ही सेवा केल्याने तुम्हाला संतान प्राप्ती होईल. दररोज पुरुषांना नाही जमत, महिलांनी ही सेवा कंटिन्यू केली तरी सुद्धा चालेल. आता नियम म्हणजे काय, मुख्य नियम असतात. कुठलीही संकल्पयुक्त करतो आपण सेवा, त्याला नियम सुद्धा खूप महत्वाचे असतात. आपण जर नियम पाळले नाही तर आपण सेवा केल्याचं काही एक फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून तुम्हाला सांगेल, नियम पाळताना सर्वप्रथम तर आपल्याला सांगण्यात येतं तो म्हणजे मांसाहार. नवरा बायको दोघींनी 41 दिवस जोपर्यंत सेवा चालू असेल मांसाहार हा टाळायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे तो मोठा, बऱ्याच लोकांना प्रश्न असतो ब्रह्मचर्याचा. तर तुम्ही संतान प्राप्तीसाठी करत आहे तर या नियमाचा इथे काही लागू होत नाही. तर ब्रह्मचर्या नाही पाळली तरी सुद्धा चालते, कारण आपण संतान प्राप्तीसाठीच तुम्ही ही सेवा करणार आहात. आणि नंतर दुसरं म्हणजेच बघा, परान्न वर्ज्य करायचंय. अगदी कोणाच्या घरचं काही एक खायचं नाही. आपल्या घरी जे आहे भाजी चपाती ते आपण ग्रहण करायचे आहे.
एकादशीच्या दिवशी कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. एकादशीला शक्य झालं तर दोघींनी उपवास करावा. आता ही एकादशी नंतर पुढची 15 दिवसात परत एकादशी येणार आहे. त्या एकादशीला सुद्धा तुम्ही दोघींनी पूजा केली, दोघींनी उपवास केला तरी चालेल. नवऱ्याला रोज सेवा करायला जमत नाही, पण एकादशीच्या दिवशी नवरा बायको दोघींनी सेवा करा असं मी तुम्हाला सांगेन. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तो कोणता बघा, आपलं घर, आपली सेवा आणि फक्त आपण. आपल्याला संतान हवं आहे हे आपलं टार्गेट ठेवावं, की मला संतान प्राप्तीसाठी मला बाळ हवं आहे म्हणून मी सेवा करत आहे आणि त्यासाठी मला कोणा जगासोबत घेणं देणं नाही, कुणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणाशी घेणं देणं नाही, कुणाचं खोटा बोलतो ना आपण, याचं बोल त्याचं बोल, याचं काय चाललं ते करायचं नाही, खोटं बोलायचं नाही, वादविवाद करायचं नाही, तुमच्यासोबत कोणी भांडायला आलं तरी भांडण करायचं नाही, कुणाच्या नांदी लागायचं नाही. फक्त आपले महाराज बाळकृष्ण भगवानांची सेवा, आपण आणि बस. त्या व्यतिरिक्त काही करू नका. कारण मी सांगते या सेवेचा 100% का 101% रिझल्ट आहे. म्हणून तुम्ही या गोष्टी पाळायलाच हव्यात. तुम्ही जर इकडे सेवा करत आहे आणि तिकडे वादविवाद करतात किंवा कोणाचं वाईट बोलतात, कोणाची निंदा नालस्ती करत आहेत, तर तुमची सेवा फलित जात नाही. कारण बऱ्याच महिला सुद्धा बोलतात. बऱ्याच महिलांना अनुभव देखील आहे या सेवेचा. बऱ्याच महिलांना अनुभव येत नाही आणि सेवेचं फळ मिळत नाही. त्याचं कारण हेच असतं, आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा फक्त आपल्या सेवामध्ये मग्न होऊन आपण सेवा करायचं, एक चित्त ठेवून. आणि शरण जाणं खूप महत्वाचं असतं. या गोष्टी करा. अजून यासोबत तुम्हाला सांगेल, शक्य झालं तर बघा, तुमच्या कुलदेवीची ओटी नक्कीच तुम्ही भरू शकतात. आता तुम्ही बोला ताई पौष महिना आहे, हा आहे तो आहे, मग करू का? ही सेवा जर तुम्ही चालू केलेली आहे तर त्यासोबत तुम्हाला सांगेल, तुमच्या घराजवळ तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर नक्कीच तुम्हाला 11 अलंकार आपल्याला घेऊन ओटी नक्कीच भरावी. तुमच्या कुलदेवीची ओटी भरा आणि कुलस्वामींना सुद्धा सांगा की आई मी अशी अशी सेवा मी सुरुवात केलेली आहे, तर ही सेवा फलित जाऊ द्या, तुमचा कृपा आशीर्वाद राहू द्या, माझ्याकडून ही सेवा पूर्ण होईल म्हणून मला शक्ती द्या. आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथे नक्कीच सांगा की जर मला संतान प्राप्ती होईल तर मी तुमच्या मूळ ठिकाणावर येऊन तुम्हाला भेट देईल. या पद्धतीने जर तुम्ही सांगितलं तर नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. फक्त सांगेल, तुम्ही जर असा शब्द बोलला तर नक्कीच तुमच्या कुलस्वामिनीला भेटायला सुद्धा तुम्हाला जायचं आहे. शक्य झालं तर नक्कीच जा या 41 दिवसांमध्ये, नाही शक्य झालं तर नंतर जा तरी सुद्धा चालेल. तर या पद्धतीने तुम्हाला सेवा ही करायची आहे आणि ही सेवा केल्यानंतर नक्कीच रिझल्ट मिळतो, नक्कीच संतती प्राप्ती होते. ज्या महिलांना होत नाहीये त्या महिलांनी सुद्धा करू शकतात. ज्या महिलांना एक संतती आहे दुसरी होत नाहीये, दुसऱ्या संततीसाठी म्हणजे तुम्ही डॉक्टर दवाखाना करत आहेत, मोठं बाळ झालं 5-6 वर्षाचं तरी सुद्धा होत नाही संतती, तरी सुद्धा करू शकतात. आणि ज्या महिलांना दिवस राहतात अबॉर्शन होतात, गर्भपात होत आहेत, संतती राहत नाहीये, तर अशा महिलांनी सुद्धा ही सेवा करू शकतात. ठीक आहे. तर या पद्धतीने सेवा करा. तुम्हाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. नक्कीच तुम्हाला सांगेल, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. कारण या सेवेचं तोड नाही कुठेच. खूप सुंदर अशी सेवा आहे. नक्कीच महिला करा आणि नक्कीच तुम्हाला संतती प्राप्ती होईल. फक्त मनापासून सेवा करा एवढं सांगेल. विश्वासाने करा, निशंक आणि निस्वार्थी भावनेने करा. करून झाली महाराजांच्या चरणी तुम्हाला सेवा अर्पण करायची, नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होईल. चला मग, सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.